नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव प्रशांत सोनुने. स्वागत आहे तुमचं माझं YouTube चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांतवरती. मित्रांनो, येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपली सीबीटी एक्झाम आहे. पण भरपूर मुलांना सीबीटी एक्झाम बद्दल बऱ्याच गोष्टी माहिती नाहीयेत. नेमकी सीबीटी एक्झाम कशी असते, आपल्याला इंटरनल कॉलेजमधून किती मार्क्स भेटतात, सीबीटी एक्झामची तयारी कशी करायची व सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर आपल्याला सीबीटी एक्झाममध्ये चांगला स्कोअर करायचा असेल तर तो कसा करायचा, तयारी कशी करायची याचबद्दल मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 150 पैकी 150 मार्क कसे मिळू शकतात याची प्रॉपर आणि खरी स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर हा व्हिडिओ सुरू करूया. बघा, आपले सीबीटी एक्झाम मध्ये मार्क्स हे दोन प्रकारे डिवाइड केलेले असतात. एक असतं सीबीटी एक्झामचे मार्क आणि दुसरं असतं आपले इंटरनल मार्क्स. सर्वात आधी मी सांगतो बघा, सीबीटी एक्झाम मध्ये जी सीबीटी एक्झाम होते, आता सीबीटी म्हणजे काय याला म्हणायचं कम्प्युटर बेस्ड टेस्ट. याच्यापूर्वी काय व्हायचं, तुमचे ऑफलाईन आयटीआयला पेपर व्हायचे आणि ते पेपर चेक होऊन तुम्हाला त्याचे मार्क्स मिळायचे. पण आता नवीन युगामध्ये काय झालेलं आहे की आता सीबीटी एक्झाम होते. मग सीबीटी एक्झाम म्हणजे तुम्ही एक्झाम सेंटरवरती जाता आणि कम्प्युटरवरती तुम्हाला एमसीक्यूच्या फॉर्मॅटमध्ये एमसीक्यू सॉल्व्ह करावं लागतात. याआधी जसं आतापर्यंत तुम्हाला सवय असेल, 10वी पर्यंत तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पेपर लिहायची सवय आपल्याला. पण आता इथे सीबीटी एक्झाम मध्ये लिहिण्याला मार्क नाही आहेत, इथं मार्क्स आहेत तुम्ही करेक्ट ऑप्शन कसं टिक करता त्याला. मग त्याच्यामुळे काय याच्यामध्ये बघा, याचा जो पॅटर्न आहे याच्यामध्ये काय असतं की जर कोणताही ट्रेड असो तुमचा, जर तुम्ही इंजिनिअरिंग ट्रेडचे विद्यार्थी असाल तर काय असतं, ट्रेड थेअरीसाठी तुम्हाला 38 प्रश्न असतात. ट्रेड थेअरीसाठी 38 प्रश्न, एका प्रश्नाला 2 मार्क. बघा, ट्रेड थेअरी म्हणजे जर तुम्ही इलेक्ट्रिशियनचे असाल तर इलेक्ट्रिशियन ट्रेडचे 38 प्रश्न राहतील, वेल्डर ट्रेडचे असाल तर वेल्डर ट्रेडचे 38 प्रश्न राहतील, किंवा जर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही ट्रेडचे असाल तर त्या ट्रेडचे तुम्हाला 38 प्रश्न राहतात. नंतर दुसरे असतात वर्कशॉप कॅल्क्युलेशन आणि सायन्स, जे तुम्हाला सब्जेक्ट आहे बघा, ESED एम्प्लॉयबिलिटी स्किल, इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि वर्कशॉप कॅल्क्युलेशन. त्यापैकी वर्कशॉप कॅल्क्युलेशनचे हे 6 प्रश्न असतात. त्याच्यानंतर असतं इंजिनिअरिंग ड्रॉइंग. आता इंजिनिअरिंग ड्रॉइंग मध्ये काय, जे सिम्बॉल्स वगैरे फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त सिम्बॉल विचारतात. फॅनचा सिम्बॉल काय राहील, नंतर लाईटचा सिम्बॉल काय राहतो, ट्रान्सफॉर्मरचा सिम्बॉल काय राहतो, किंवा इंजिनिअरिंग ड्रॉइंगचे वेगवेगळे सिम्बॉल काय काय असतात, याच्यावरती तुम्हाला 6 प्रश्न येऊ शकतात. त्याच्यानंतर हे एम्प्लॉयबिलिटी स्किल. बघा, ESED नंतर आणि किंवा आपल्या ट्रेड थेअरी नंतर सर्वात महत्वाचा टॉपिक किंवा महत्वाचा सब्जेक्ट म्हणजे असतं एम्प्लॉयबिलिटी स्किल. या एम्प्लॉयबिलिटी स्किलचे टोटल 25 प्रश्न असतात आणि मी तुम्हाला सांगितलं 25 प्रश्न, एका प्रश्नाला 2 गुण, म्हणजे टोटल 50 मार्काचा आपला एम्प्लॉयबिलिटी स्किल असतो. म्हणजे बघा, 38, 6, 6 आणि 25 टोटल नंबर ऑफ क्वेश्चन होतात 75. एका प्रश्नाला 2 मार्क, म्हणजे असंच टोटल 150 प्रश्नाचे तुमचे सीबीटी मार्क्स असतात. म्हणजे जी सीबीटी एक्झाम होती टोटल 150 मार्कासाठी होते. पण आता आपल्या आयटीआय एक्झाम टोटल आयटीआय मध्ये असतात 600 मार्काचं, तुम्हाला मार्कशीटवरती 600 मार्क दिसतात. मग 600 पैकी 150 झाले सीबीटी एक्झामचे. आता उरलेले जे क्वेश्चन, उरलेले जे मार्क्स असतात ना, ते असतात तुमच्या कॉलेजमध्ये, म्हणजे इंटरनल असेसमेंट. बघा, इंटरनल असेसमेंट असतं, नंतर ट्रेड प्रॅक्टिकल असतं. मग आता हे म्हणजे नेमकं काय बघा, जे हे इंटरनल असेसमेंटचे एक पहिल्या पार्टचे 100 मार्क आणि इंटरनल असेसमेंट दुसरेचे 100 मार्क. म्हणजे आपलं बघा, आपलं एका वर्षाचं बॅच असते, त्याच्यामध्ये 6-6 महिन्याला डिवाइड करून आपण काय करत असतो, प्रत्येक विद्यार्थ्याला ते तुमचे शिक्षक एका 100 आणि 100 असे 2 मार्क, 200 मार्क त्यांना काय करायला इंटरनली कॉलेजकडनं जातात. मग हे झाले, हे जे टोटली असतात हे तुमच्या सरांच्यात असतं, बरोबर. त्यानंतर हे जे ट्रेड प्रॅक्टिकल आहेत, आता ट्रेड प्रॅक्टिकल मध्ये काय होतं, जे तुम्ही बघितलं असेल की आपला एक सीबीटी एक्झाम होण्याच्या आधी आपले प्रॅक्टिकल एक्झाम होते, त्या प्रॅक्टिकल एक्झामचे हे 250 मार्क आहेत. म्हणजे बघा, मेन प्रॅक्टिकल जे तुम्ही एक्सटर्नल वायवा वगैरे, एक्सटर्नल सर येतात, वायवा घेतात, तर ते जे त्यांच्या हातात असतात तुमचे 250 मार्क, 100 आणि 100 इंटरनल असेसमेंट 1 आणि इंटरनल असेसमेंट 2 असे 200 मार्क, जे तुमचे जे सब्जेक्ट टीचर असतील त्यांच्या हातात तुमचे 200 मार्क, आणि जे प्रॅक्टिकल वाले सर असतात त्यांच्या हातात 250. म्हणजे टोटल 450 मार्क हे कशाच्या बेसिसवर फक्त आणि फक्त प्रॅक्टिकल किंवा तुमच्या आयटीआयच्या हातात असतात. प्रॅक्टिकल किंवा तुमचं असतं रिलेटिव्ह आयटीआय. हे आयटीआय तुम्हाला टोटल किती 450 मार्क देतं. आणि उरलेलेच 150 मार्क, जे 600 पैकी मी तुम्हाला सांगितलं टोटल 600 मार्काचं असतं, उरलेले 150 मार्काचे काय होते, आपले सीबीटी एक्झाम होत असते. अशा प्रकारे टोटल 600 मार्काचं बायफर्गेशन आपण कशामध्ये, आपण काय केलेलं असतं, या टोटल 600 मार्काचं बायफर्गेशन आहे. म्हणून लक्षात राहू द्या की जरी तुमच्या सीबीटीला 150 मार्क असले तरी तुमचा मेन स्कोरिंग सब्जेक्ट काय, तुमचा आयटीआय प्रॅक्टिकल. म्हणजे तुम्ही कॉलेज, आता या इंटरनल असेसमेंटमध्ये मार्क कशाच्या बेसिसवर देतात बघा, तुमची अटेंडन्स कशी राहते, तुमची सरांसोबतची वागणूक कशी आहे, तुमचे जे इंटरनल थेअरी आणि प्रॅक्टिकलचे प्रत्येक महिन्याला पेपर होत असतात, त्या पेपरच्या मार्क्स, म्हणजे त्या पेपरच्या मार्क्सवरून आणि टोटल ओव्हरऑल व्हॅल्युएशन वरून तुमचं काय पडत असतं, 200 मार्क तुम्हाला भेटतात. आणि शेवटी जे प्रॅक्टिकल होते, आपण अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा प्रॅक्टिकल म्हणतो, त्या प्रॅक्टिकलमध्ये 250 मार्काचं प्रॅक्टिकल राहतं. बघा मित्रांनो, आपण आता टोटल 600 मार्काचं बायफर्गेशन बघितलं, पण या 600 मार्कापैकी फक्त आणि फक्त 150 मार्क आपल्या हातामध्ये असतात.
मग याच 150 मार्काची तयारी आपण कशी करायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. बघा याची स्टेप नंबर 1 काय आहे. आता सर्वात पहिले जर तुम्हाला या 150 पैकी 150 मार्क पाहिजे असतील तर तुम्हाला तुमच्या ट्रेडचा सिलेबस माहिती पाहिजे. आता नेमकं भरपूर विद्यार्थ्यांना असं होतं की पूर्ण वर्ष संपत आलं आणि तुम्हाला तुमचा सिलेबसच माहिती नाही. त्यासाठी सर्वात आधी काय करा, तुम्ही तुमच्या सिलेबस आणि मॉड्यूल टार्गेट करायचे. मग आता मॉड्यूल टार्गेट करणं म्हणजे काय, बघा निमीने काय केलेलं आहे, जसं आपल्याला सिलेबस डिफाईन करून दिलेला आहे तसे निमीने प्रॅक्टिससाठी काय केलं, त्यांनी मॉड्यूल्स दिलेले आहेत. आता हे प्रत्येक ट्रेडचे मॉड्यूल निमीच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. मग आता मी बोलतो फक्त इलेक्ट्रिशियन बद्दल. बघा या टोटल मी काय सांगितलं की आपल्याला जर 150 पैकी 150 मार्क पाहिजे असेल किंवा याची तयारी करायची असेल, तुम्हाला काय करायला, सॉल्व ऑल निमीचे मॉड्यूल, जेवढे काही निमीचे मॉड्यूल असतील आणि त्या निमीच्या मॉड्यूलमध्ये जेवढे एमसीक्यू असतील ते तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. कारण जवळपास 80 ते 90% प्रश्न हे त्या सेम मॉड्यूल मधून येतात. आता मग सर सेम म्हणजे कसं, एक्झॅक्ट कॉपी पेस्ट क्वेश्चन काय येतात त्या मॉड्यूल मधून तुम्हाला एक्झाम मध्ये बघायला भेटतात. मग आता हे मॉड्यूल मी सांगितलं तुम्हाला, इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे टोटल 13 मॉड्यूल आहेत आणि इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे टोटल 10 मॉड्यूल आहेत. म्हणजे जर मी तुम्हाला सांगितलं ना, जर तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी असाल तर हे 13चे 13 मॉड्यूल तुम्ही कमीत कमी एक्झामच्या आधी 2 वेळा रिवाइज करून झाले पाहिजे. बघा मग आता इलेक्ट्रिशियन विद्यार्थ्यांसाठी हे निमीचे मॉड्यूल कुठे भेटतील, त्यासाठीच मी एक सिरीज चालू केली आहे. या सिरीजचं नाव आहे, बघा मी याच्यामध्ये काय करणार आहे, निमी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे जेवढेही मॉड्यूल असतील, उदाहरणार्थ फर्स्ट इयरचे 13 मॉड्यूल्स आहेत आणि सेकंड इयरचे टोटल 10 मॉड्यूल्स आहेत, या सगळ्या मॉड्यूलला डिटेल स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन मी या चॅनलवरती करणार आहे. याच्या आधी बघा मी याच्यामध्ये 2 प्लेलिस्ट बनवलेले आहेत. तुम्ही जर का प्लेलिस्ट मध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल की बघा निमी इलेक्ट्रिशियन सेकंड इयर आणि निमी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर जे पण मॉडेल्स आहेत आपले, त्याची काय केलेली मी प्लेलिस्ट बनवलेली आहे. आता अजून याच्यासोबत काय केलेलं आहे की जे पण इम्पॉर्टंट थेअरीचे लेक्चर्स राहतील, जसं की डीसी जनरेटरचा मॉड्यूल घेण्याआधी मी काय केलं, डीसी जनरेटरची थोडी बेसिक थेअरी तुम्हाला काय केली, एक्सप्लेन केली, जेणेकरून तुम्हाला ते मॉड्यूल सॉल्व्ह करताना त्रास देणार नाही किंवा लवकर गोष्टी आठवतील आणि रिव्हिजन होईल. असंच मी काय करणार की अजून जर का समजा जे आपल्याला वाटतील किंवा जे तुम्ही सजेशन द्याल की सर या टॉपिकवरती व्हिडिओ बनवा, असे व्हिडिओ आपण काय करणार आहे याच्यामध्ये अजून बनवून काय करणार, थेअरी व्हिडिओ आधी म्हणजे मॉड्यूलच्या आधी थेअरी व्हिडिओ आणि नंतर आपण काय करणार, मॉड्यूल अपलोड करणार आहे. बघा मग अशा पद्धतीने आपण काय करणार आहे, इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरचे 13 मॉड्यूल आणि इलेक्ट्रिशियन सेकंड इयरचे 10 मॉड्यूल मी या चॅनलवरती पूर्ण काय करून घेणार आहे, सॉल्व्ह करून घेणार आहे. त्यानंतरची महत्वाची स्टेप बघा, आपल्याला जर आपण एक्झाम देते तर आपल्याला नाही का या एक्झाम मध्ये आधी कशा प्रकारचे प्रश्न विचारले हे माहिती पाहिजे. मग त्यासाठी सर्वात बेस्ट ऑप्शन काय असतं माहितीये का, की तुम्ही त्या काय करा, त्या एक्झामचे जे पीवायक्यू असतात ते सॉल्व्ह करा. मग सर आता मी जसं तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं बघा की निमीचे तर मॅक्झिमम प्रश्न येतात, पण सोबत मग हे तुम्हाला कन्फर्म करून होईल तर तुम्ही काय करा, जे तुमचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतील तुमच्या ट्रेडचे, ते काय करायचे, क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे आणि क्वेश्चन पेपरमध्ये बघायचं. त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट क्लिअर होऊन जाईल. आणि हे क्वेश्चन पेपर तुम्हाला कुठे भेटून जाईल, एखाद्या वेबसाईटवर तुम्हाला भेटून जातील. त्यातून तुम्हाला काय क्लिअर होईल की खरंच निमीचे जे मॉड्यूल्स आहेत किंवा निमीच्या मॉड्यूल्सचे क्वेश्चन तुम्हाला आले का नाही, हे त्याच्यातून 100% काय होऊन जाईल, सिद्ध होऊन जाईल. मग आता हे केव्हा सॉल्व्ह करायचं, सर्वात आधी तुम्ही काय करणार, मी जे निमीचे मॉड्यूल्स घेणार, इलेक्ट्रिशियन वाल्यांना सांगतो, जे मी निमीचे मॉड्यूल्स घेणार ते तुम्ही पूर्ण आधी सॉल्व्ह करून घ्या आणि नंतर तुम्ही काय करा, पीवायक्यू क्लास सॉल्व्ह करायला चालू करा. मग आता याच्यामुळे होईल काय, जे तुम्ही आधी निमीचे पूर्ण मॉड्यूल तुम्ही सॉल्व्ह केलेले राहतील आणि तुम्हाला बेसिक आयडिया येऊन जाईल की आपल्याला क्वेश्चन कसे विचारतात. आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, ऍक्च्युअल पीवायक्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय करणार, सॉल्व्ह करणार. मग त्यात तुम्हाला अजून काय होईल जाईल, तुम्हाला अजून तुमची जास्त रिव्हिजन होऊन जाईल आणि तुम्हाला समजेल की आपल्याला कोणते एमसीक्यू आठवतात, कोणते एमसीक्यू आठवत नाही. मग हे कधी करणार तुम्ही, ज्या वेळेस परीक्षेला 1 महिना शिल्लक राहतो त्यावेळेस तुम्ही काय करायचं, जे तुमचे पीवायक्यू असतील ते सॉल्व्ह करायचे. मग आता बाकीच्या विद्यार्थ्यांनी तर समजा तुम्ही काय करा, पीवायक्यू एक्झाम सॉल्व्ह करा, पण इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांसाठी मी काय करणार आहे, आपण परत काय करू, एक्झामच्या 1 महिन्याआधी आपण काय करणार, याच्यात एक सिरीज चालू करू आपण. मग त्या सिरीज मध्ये काय करणार, मोस्ट इम्पॉर्टंट एमसीक्यू आणि ही झाली एक, आणि दुसरी आपण काय करणार, पीवायक्यू वाली सिरीज चालू करणार आहे. आता पीवायक्यू वाली सिरीज म्हणजे काय, त्याच्यामध्ये मी काय करणार, जे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे सेम जे एक्झाम मध्ये आले, एक्झाम पेपर जे आता एन्सर के येतं ना, ते एन्सर के करून आपण काय करणार, इथं सॉल्व्ह करणार. मग याच्या आता हे झालं, काय करायचं, पीवायक्यू सॉल्व्ह केले. त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, सर्वात शेवटी ज्यावेळेस तुमच्याकडे काही म्हणजे सगळं झालेलं राहील आपलं, त्यावेळेस बघा त्याच्यानंतर आपण काय करणार, ज्या वेळेस तुमचे म्हणजे हे आता एक्झामचे म्हणजे पीवायक्यू पण सॉल्व्ह करून झाले आणि सोबत तुम्ही निमीची पण प्रॅक्टिस झाली आता एमसीक्यूची. मग त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक येतो, तुम्हाला काय करावं, स्वतःला प्रॅक्टिस करावं लागेल. मग आता स्वतःची प्रॅक्टिस कुठून करायची, तर मी तुम्हाला सांगितलं आधीच आपली सीबीटी एक्झाम आहे, तुम्हाला रायटिंग करून तर प्रॅक्टिस करायला चालणार नाही, तर तुम्हाला नंबर ऑफ एमसीक्यू सॉल्व्ह करावं लागतील सोबत एका म्हणजे जसं जो परीक्षेचा इंटरफेरन्स असतो की परीक्षेला नेमकं कुठे क्वेश्चन दिलेले असतात, कुठं क्लिक करावं लागतं, या सेम रिअल टाइम एक्सपिरियन्ससाठी तुम्ही काय करू शकता, मॉक टेस्ट करायची, सीबीटी मॉक टेस्ट प्रॅक्टिस करायची.
मग आता हे कुठून करणार, तर बघा निमीचं नाही का स्वतःचं एक ऍप्लिकेशन आहे. त्या निमीच्या ऍप्लिकेशनवरती माहितीये का काय होतं, की निमीच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला तुमच्या टेस्ट सिरीज दिसेल, काहीतरी 50 रुपये काहीतरी सबस्क्रिप्शन फी आहे, तेवढी फी भरायची आणि हे प्रत्येक ट्रेडसाठी अवेलेबल आहे. मग त्यांनी काय करायचं, जसं एक्झामला बघा, आता मी तुम्हाला सांगितलं की एक्झाम एक्सपेक्टेड एक्झाम कधी आपली जुलैच्या शेवटच्या आठवड्यात. बघा आता मी काय सांगितलं, आपली एक्सपेक्टेड एक्झाम डेट कधी आहे, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात, किंवा याला काय म्हणू आपण ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुमची काय होऊ शकते, एक्झाम होऊ शकते सीबीटीची. आणि या जुलैच्या जसं मी सांगितलं शेवटच्या, याच्या आधीच तुमची प्रॅक्टिकल एक्झाम झालेली राहते. मग जशी प्रॅक्टिकल एक्झाम होईल, बरोबर आहे, तुमची प्रॅक्टिकल एक्झाम झाली तेव्हा तुम्हाला त्याच्या आधीच नाही का आपल्याला आपली एक्झामची डेट कळून जाते, हॉल तिकीट वगैरे येतात, किंवा एक्झाम कोणकोणत्या डेटच्या मध्ये होऊ शकते हे समजून जातं. मग त्यावेळेस काय करायचं, आपली जशी आयटीआयची प्रॅक्टिकल एक्झाम संपली त्याच्यानंतर तुम्ही काय करणार, निमीच्या ऑनलाईन मॉक टेस्ट देणं चालू करायचं. मग मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कुठून देणार, निमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं, सबस्क्रिप्शन घेऊन घ्यायचं आणि काय करायचं, निमीच्या मॉक टेस्ट देणं चालू करायचं. कारण जे प्रॅक्टिकल एक्झाम झाल्यानंतर जवळपास 10 दिवसाचा कमीत कमी तुम्हाला टाइम भेटतो. तर त्या टाइम मध्ये ज्यावेळेस तुम्ही कॉलेजला येत नाही त्यावेळेस काय करायचं, स्वतःची प्रॅक्टिस म्हणून तुम्ही काय करणार, निमीचे सीबीटी मॉक टेस्ट द्यायच्या. आता सीबीटी मॉक टेस्ट देणं खूप गरजेचं याच्यासाठी आहे, कारण तुम्हाला त्या निमीच्या याच्यावरती तुम्हाला समजून जाईल की एक्झाम मध्ये क्वेश्चन कसे येतात, किंवा त्याच्यामध्ये एक्झामचा इंटरफरन्स कसा असतो, तुम्ही गेल्यानंतर एक्झाम स्क्रीनवर कम्प्युटरवरती कसं देऊ शकता. जर पॉसिबल असेल ना तर या मॉक टेस्ट मोबाईलवर देण्यापेक्षा नाही का तुम्ही कम्प्युटरवरती द्यायचा. मग याचा फायदा काय होईल, की तुम्हाला एक्झाम मध्ये गेल्यानंतर वेळेवरती तुम्हाला धांदल उडणार नाही, की वेळेवरती तुम्हाला कन्फ्युज होणार नाही की नेमकं क्लिक कसं करायचं किंवा रोल नंबर कसा टाकायचा. हे सगळं मॉक टेस्ट त्या निमीच्या मॉक टेस्ट मध्ये काय होऊन जाईल, तुमचं सगळं कव्हर होऊन जाईल. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली तुमचं मार्क्सचं बायफर्केशन कसं असतं हे बघितलं. त्यानंतर तुम्हाला जर का तुमच्या व्यवसायानिहाय जर का तयारी करायची असेल तर तुम्ही कशी करायला पाहिजे सीबीटी एक्झामची हे पण बघितलं. आणि जर तुम्हाला सीबीटी एक्झाम मध्ये 150 पैकी 150 मार्क्स घ्यायचे असतील तर त्याची तुम्ही स्ट्रॅटेजी कशी ठेवली पाहिजे याबद्दल सुद्धा आपण डिस्कस केलं. या व्यतिरिक्त जर का तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा. आता मला भरपूर वायरमनच्या मुलांचे मेसेज आले की सर वायरमनला हे एमसीक्यू चालतील का. तुम्ही काय करा माहितीये का, तुम्ही मला या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. जर जास्त मुलांचे जर काही डाऊट्स असतील तर मी याच्यावर काय करतो, सेपरेट व्हिडिओ बनवू. हाच व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वरती सेट करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओ अपलोड केल्यानंतर नोटिफिकेशन येऊन जाईल आणि तुम्हाला तो व्हिडिओ लगेच दिसून जाईल.